जनवयच्या जागर स्त्री शक्तीचा या महिला दिनानिमित्त स्पेशल एपिसोड मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते। सध्या अनेक क्षेत्रात महिला आघाडीवरती येऊन काम करत आहेत। अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाने स्वतःच्या नावाची मोठी कीर्ती निर्माण केलेली आहे। तर अशाच काही महिलांचे सध्या आपण मुलाखती या आठवड्यात घेणार आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत महिंद्रा क्लासेसच्या केतकी मॅम। तर सर्वप्रथम मॅम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा। सध्या अनेक क्षेत्रात महिला आघाडीवरती काम करतायत, तसंच तुम्ही देखील एका क्षेत्रात काम करत आहात। तुम्ही आपल्या कामांनी मोठी कीर्ती रचत आहात, अनेक मुलांना घडवत आहात। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसा काय प्रवास होता, काय अडचणींना तुम्ही सामोरे गेले? ओके, नमस्कार। तुमचा प्रश्न जो आहे की ह्या क्षेत्रात मी आले आणि माझा काय एक्सपिरियन्स आहे वगैरे, तर मी बेसिकली एज्युकेशन सेक्टरमध्ये वर्क करते आहे आणि ह्या सेक्टरमध्ये मी साधारण गेले 9 वर्ष काम करते आहे। म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी कॉलेजमध्ये वर्क करत होते। त्याच्यानंतर मग मी क्लासेस स्वतःचे स्टार्ट केले। सो इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये पहिले मी वर्क केलं, त्याच्यानंतर आता मी महिंद्राज एज्युकेशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अंडर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे सगळे क्लासेस रन करतो आहोत। सो बेसिकली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ज्या काही वेकन्सीज येतात त्याच्याबद्दल आम्ही स्टुडंट्सना एक अवेअरनेस प्रोव्हाइड करतो, त्याच्याबद्दल त्यांना माहिती देतो आणि त्या सेक्टरमध्ये ते कसे जॉईन करू शकतात, म्हणजे महिलांना म्हणा किंवा जनरल सगळ्यांसाठी जे वेकन्सीज येतात तर त्यांना त्या वेकन्सीजमध्ये अप्लाय करण्यासाठी काय प्रोसेस असते, काय स्टडी करायला लागतात, कुठल्या एक्झाम्स द्यायला लागतात, तर ह्याच्याबद्दल आम्ही स्टुडंटला गाईड करतो, त्याच्या एक्झामचे कोचिंग प्रोव्हाइड करतो। सो हा जो एक गव्हर्नमेंट सेक्टरचा जो एक सेक्टर आहे, सो बेसिकली त्याच्यात कसं असतं की महिलांसाठीच किंवा सगळ्यांसाठीच, पुरुषांसाठी सुद्धा एक जॉब सिक्युरिटी असते, फायनान्शियल स्टॅबिलिटी असते। त्यामुळे आपल्या इकडे ह्याबाबत एवढा अवेअरनेस नाही आहे, पण जर तुम्ही UP साईडला, बिहार साईडला जर बघितलं तर तिथे स्टुडंट खूप आधीपासून याची तयारी करत असतात। सो आम्ही कॉलेजमध्ये जाऊन किंवा जे आमच्या इथे स्टुडंट पर्सनली येतात त्यांना याच्याबद्दल माहिती देऊन एक अवेअरनेस क्रिएट करतो की तुम्ही या सेक्टरमध्ये जा, म्हणजे तुम्हाला त्याचा गव्हर्नमेंटचे सगळे जे बेनिफिट्स आहेत ते पण अप्लिकेबल होतील आणि एक सिक्युअर जॉब मिळेल। सो ही जर्नी डेफिनेटली थोडी टफ तर होतीच, कारण सेक्टर माझ्यासाठी नवीन होतं, पण जशी जशी माहिती होत गेली तसं मी ते एन्जॉय करत गेले आणि आता ॲक्च्युली खूप चांगल्या लेवलला आम्ही याच्यात वर्क करत आहोत। सध्या गव्हर्नमेंट तर्फे अनेक महिला सक्षमीकरणासाठी स्कीम्स राबवल्या जात आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अच्छा, आजकालच्या महिलांसाठी ज्या योजना किंवा पॉलिसीज ज्या येत आहेत त्याची बऱ्यापैकी महिलांना असं असतं की ज्या गरजू महिला आहेत त्यांना माहिती पण नसते, तर बऱ्यापैकी NGO हे काम करतात की त्यांच्यापर्यंत त्या स्कीम्स म्हणा किंवा पॉलिसीजची माहिती ते पोचवतात। पण तरी अशा काही आहेत महिला की ज्यांना खरोखर त्याच्या मदतीची ती किंवा त्या पॉलिसीजची गरज आहे, त्यांना सरकारतर्फे एक अवेअरनेस कॅम्पेन त्यांच्यासाठी स्टार्ट झालं पाहिजे की त्यांना त्या स्कीम्सबद्दल, पॉलिसीजबद्दल माहिती मिळेल। आणि दुसरं म्हणजे असं की सरकारने त्या जे स्कीम्स ते राबवत आहेत त्याच्यात डायरेक्ट महिलांना ते पैसे देण्यापेक्षा जर एक रोजगार संधी उपलब्ध करून दिली तर त्या त्यांच्यासाठी एक लाईफ लाँग सोर्स ऑफ इन्कम तयार होऊ शकतं। म्हणजे त्यांना असं नाही होणार की जोपर्यंत या स्कीम आहे तोपर्यंतच त्यांना त्याचा फायदा मिळतोय, तर जोपर्यंत त्यांच्याकडे रोजगार आहे तोपर्यंत त्यांना या सगळ्या स्कीम्सची किंवा पॉलिसीजचे बेनिफिट्स मिळत राहतील। सो हे करणं जास्ती महत्त्वाचं आहे सरकारला। तुमच्या क्षेत्रात असं कुठलं अवॉर्ड किंवा आठवण आहे जी तुम्हाला खूप अशी प्रेशियस आठवण म्हणून कायम लक्षात राहील? असे तर भरपूर क्षण येत असतात, कारण आम्ही अशा क्षेत्रात काम करत आहोत। गव्हर्नमेंट सेक्टरचे जे जॉब्स आहेत त्याच्याबद्दल आम्ही स्टुडंट्सना माहिती देतो, त्याच्याबद्दल त्यांना अवेअर करतो किंवा त्याच्याबद्दल कोचिंग प्रोव्हाइड करतो। सो त्या स्टुडंटचं कुठल्या ना कुठल्या सेक्टरमध्ये सिलेक्शन होतं, त्यांना गव्हर्नमेंट जॉब्स मिळतात आणि हे अचीवमेंट जेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचवतात किंवा ते शेअर करतात तेव्हा तो क्षणच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो किंवा एक आनंदाचा क्षण असतो की आपल्या ह्या सगळ्या कॉन्ट्रीब्युशनमुळे कोणाला तरी चांगला एक जॉब मिळाला आहे, त्यांना एक लाईफ लाँग फायनान्शियल सिक्युरिटी, स्टॅबिलिटी मिळालेली आहे। सो खूप मोठा एक हे असतो आमच्यासाठी, अवॉर्ड असतो, जेव्हा ते स्टुडंट आमचे आभार मानतात किंवा जेव्हा ते रिस्पेक्ट देतात। सो खूप छान वाटतं आम्हाला त्याच्यात। तुमच्या क्षेत्रात जसं तुम्ही एक बिझनेस वुमन आहात, 4-5 लोकांना किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोकांना तुम्ही प्रोत्साहन देऊन अनेक क्षेत्रात काम करण्याची इच्छा जागवतायत त्यांच्यामध्ये, तसंच
जर कुठल्या महिलेला तुमच्यासारखंच एक बिझनेस वुमन बनायचं असेल, स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल, तर काय ऍडवाइस द्याल? माझं तर त्यांना हा नक्कीच ॲडवाईस असेल की कुठल्याही स्त्रीने त्यांच्याकडे जे स्किल्स आहेत त्याचा वापर करून कुठल्याही अगदी छोट्या छोट्या गोष्टी का असेना तुमच्याकडे जे काही स्किल्स आहेत किंवा ते डेव्हलप करून तुम्ही डेफिनेटली एक छोटा मोठा बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. सो दॅट तुमची स्वतःची ग्रोथ होईल आणि त्यानिमित्ताने जर तुम्ही एक टीम तयार केली तर तुम्ही बाकीच्याही महिलांना त्याच्यात ॲड करू शकतात. म्हणजे तुम्ही एक रोजगार निर्मिती पण करत असाल तर त्याच्यामुळे कसं होईल की तुमची पर्सनल ग्रोथ तर होणारच आहे, बाकी समाजाची पण ग्रोथ होणार आहे. बाकीच्या लोकांना तुमच्यामुळे रोजगार मिळाला तर त्यांचंही घर त्याच्यावर चालणार आहे. सो डेफिनेटली जेवढी तुम्ही ग्रोथ करू शकता एक जॉब करून त्याच्यापेक्षा कैक पटींनी जास्त तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ मिळते. सो जर हा तुमच्या मनात विचार असेल तर तुम्ही डेफिनेटली तो पुढे घेऊन जाऊन एक बिझनेस स्टार्ट करा. कुठल्याही प्रकारची जर महिलांना मदत आवश्यक असेल तर बऱ्याचशा गोष्टी सरकारतर्फे पण प्रोव्हाइड केले जातात, जसे काही लोन स्कीम्स असतात वगैरे, त्याची माहिती घ्या आणि छोटा मोठा का होईना तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट राहाल. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना काय संदेश द्यायला आवडेल? या महिला दिनानिमित्त माझा तर सगळ्या महिलांसाठी मुलींसाठी एक हा संदेश आहे की सध्याची जी एक परिस्थिती आहे की महिलांना सगळीकडे असुरक्षिततेचं वातावरण जे वाटत असतं, सो त्याच्यासाठी आपण स्वतः एवढं कॅपेबल झालं पाहिजे की बाकीच्यांची हिंमत नाही व्हायला पाहिजे की आपल्याकडे ते चुकीच्या नजरेने बघतील. राईट. सो तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असाल तिथे तुम्ही तेवढ्या लेवलला जा, तेवढी लेवल तुमची अचीव करा की समोरच्याने 10 वेळा विचार केला पाहिजे तुमच्याकडे कुठल्याही चुकीच्या नजरेने बघताना किंवा कुठली वाईट विचार मनात आणताना. सो आपण स्वतः कॅपेबल झालो तर हे आपोआपच सगळे जे असे प्रसंग आहेत ते कमी होतील. आणि डेफिनेटली फक्त एवढंच नाही आहे तर बाकी फायनान्शियल इंडिपेंडेंट तुम्ही असलं पाहिजे. म्हणजे मग तुम्ही इतर लोकांवर फायनान्ससाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी डिपेंड नाही राहणार. सो याच्यासाठी तुम्ही माहिती घ्या प्रॉपर चॅनल थ्रू, सगळे जे काय वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, पॉलिसीज आहेत याच्याबद्दल माहिती घ्या, जाणून घ्या आणि त्या स्वतः इम्प्लिमेंट करायला शिका आणि बाकीच्यांनाही तुम्ही ते शिकवा. निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते सगळ्या महिलांना. सो बी स्ट्रॉंग, बी कॅपेबल. तर मॅम, हा जो अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.